धिरडे. धिरड्यामध्ये करायला आपल्याला साहित्य मी काय काय घेतले. अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी डाळीचं पीठ, वाटी भरून गच्च ज्वारीचं पीठ, त्याच्यानुसार आपल्याला टाकायचं आहे लसूण जिऱ्याची पेस्ट. नंतर आपल्याला टाकायचे 2 चमचे हे लाल तिखट, 1 चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालायचे. आता आपल्याला हे असं मीठ मिक्स करायचं आहे. असं थोडंसं पाणी टाकायचं आहे, असं थोडं 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 घेऊन असं पूर्ण त्याला आपण मिक्स करायचं आहे. असं छान मिक्स करायचं, पातळ पातळ छान. पाणी आपल्याला हिशोबानं टाकायचं आहे, जसं लागेल तसं. याने आपल्याला असं एवढं पातळ करायचं आहे, कारण याने असं पसरलं जातं धिरडं, एकदम छान होते. त्याला 10 मिनटं झाकून ठेवायचं. आंब्याचा रस. आता हे आंबे मी धुवून घेतलेत. आंबे धुवून घ्यायचे आपण. आता नंतर याला आपण कापून घ्यायचं. नंतर याला आपण याला आंब्याला कट करून घ्यायचे. गर काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला जशी आपल्याला पाहिजे तशी साखर टाकायची. साखर टाकल्यानंतर आपण थंड पाणी टाकूया. आपण याच्यामध्ये थंड पाणी टाकलेलं आहे. चला आता आपण याला आता मिक्सी फिरवू. एकदम छान मिक्सी फिरून द्यायची, एकदम मस्त रस आहे. रस तयार. आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया. कांद्याचा पाचोळा काढून घेतलेला आहे पूर्ण. आता आपण मागचं पुढचं हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्याला असं टोकानं आपल्याला काटा चमचा टोकाचं. म्हणजे ह्याला तेल लावायला आपल्याला सोपं जाते. असं घ्यायचं, असं तेल लावायचं. तेल लावलं असं सोपं जातं. असं तेल लावलं. तवा ठेवला आहे गॅसवर. आता तव्याला आपल्याला तापू द्यायचं. आता आपण याला झाकून ठेवायचं. असं करून काढायचं आहे. याला असं पलटून टाकायचं. धिरडं धिरडी. हे झाला रस. आता बघा हे धिरडे किती छान झाले, मस्त एकदम एकदम छान झाले. मग असं घ्यायचं. धिरड्याला खास रस खायचा बरं का. हे रसाबरोबरच खायचे धिरडे, एकदम मस्त लागते.